आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाह, आयला बिट्टी, तुझी मजा आहे. आई लाडच लाड करते तुझे. हे असं एक अख्खं द्यायला पाहिजे बिट्टी. काय चमच्याने मूळ 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 पीत बसली. तुझा ऍक्सिडेंट झालाय का? अच्छा, अगं हे असलं तर राजन साहेबांना द्यायला पाहिजे. पण ते कसे पितील ना बिचारे. लय बेकार हालत झाली त्यांची. बिट्टी, तू बघितलंस का बाळा त्यांना? नाही बघितलं? तुला मी घेऊन जाईन ना, मी घेऊन जाईन तुला मोठ्या साहेबांना बघायला. मस्त खात्यावर मेल्यासारखे पडू नये. काय बोलतोयस तू? का तुला वाईट वाटतंय का? अगं पण जे खरं आहे तेच बोललो ना मी. काही चुकीचं बोललो का? हे बिट्टी, हे बघा, हे 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 असे पडले मेल्यासारखे. हे अशा पायाला पट्ट्या, इथे 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 हातात नळे, इथे इथे तोंडात नळे. लय बेकार हालत झाली आणि डोळे असे बंद. बायको, साहेबांना बोलता पण येत नाही आणि ऐकता पण. त्यांच्या समोर जर कोणी असा सुरा काढला तर? बिट्टी, नाहीतर त्यांच्या नाकावरचा मास्क काढला तर? डॉक्टर वाचवा, डॉक्टर, डॉक्टर वाचवा, डॉक्टर वाचवा. आणि एक तर ते तुमचे डॉक्टर एकदम फेल. असं मरतील ना साहेब बिचारे. आता मलाच मोठ्या साहेबांची काळजी घ्यायला जावं लागणार. कोणी मशीन बंद केलं, मास्क काढलं तर? कोणीतरी पाहिजे ना. मीच जातो तिकडे. हा, पण मी तिकडे गेल्यावर तुम्ही इकडे निवांत झोपायचं नाही. काही होऊ शकतं. म्हणजे रातची काही बातमी बितमी आली, साहेब गचकले बिचकले तर? हो ना बिट्टी, काही पण होऊ शकतं. मला ना असं प्रचंड टेन्शन आलंय ग. कसं सांभाळायचं आता मोठ्या साहेबांना? मी आलोच. माणसाच्या मागे लागलायस? नंदाई, पण तो माणूस गौरीजी ना. काय गौरीजी ना? आता मी सांगेन ना तेच करायचं. कल्पेश गौरीचा नवरा आहे आणि हेच सत्य आहे. तू त्यांच्यामध्ये यायचं नाहीस. माझी शपथ आहे तुला.
हे सगळं माझ्यामुळे घडतंय, माझ्या खोट्यामुळे घरच्यांच्या जीवावर नाही. मी आता अजून कोणाचाही जीव धोक्यात नाही घालू शकत. मला रुद्र सरांना सगळं खरं सांगायला हवं. रुद्र सरांनी मला गमावले, पण त्यांची मैत्री, त्यांची नाती वाचवायला मला बोलायलाच हवं. रुद्र सर, गौरीजी, मला बोलायचंय तुमच्याशी. पण मला नाही बोलायचंय. रुद्र सर, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, प्लीज ऐकून घ्या. ठीक आहे, बोला. गौरी, काय करतेस इथे? काय विचारतीये मी? काय करतेस तू इथे? माझ्या मुलाच्या रूम मध्ये ह्या वेळेला काय करतेस तू? जराही लाज नाही वाटत का ग तुला? तिकडे राजन भाऊजींची काय अवस्था आहे आणि तुम्ही? शी, झालं तुमचं मिसेस पैठणकर. अजून किती तुमच्या विकृत अकलेचं प्रदर्शन मांडणार आहात? तुम्ही विचार करताय तसं काहीही नाहीये. उगाच वाटेल ते अर्थ लावू नका. हो का? मी नको ते अर्थ लावतीये. मग तूच सांग, ह्या भलत्या वेळेला ही परक्या पुरुषाच्या खोलीत काय करतीये? नाही, मी चुकतीये ना? मग सांग तू. अरे, हिच्या नवऱ्याला कळलं तर काय होईल? रेवती मॅडम, प्लीज त्यांना सांगू नका. तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. मी फक्त बोलायला आले होते यांच्याशी. हो, इतकं काय महत्वाचं बोलायचं होतं की मलाही न सांगता आलीस? आता इतक्या उशिरा तू साहेबांच्या खोलीत काय बोलायला आलीस गौरी? सांग ना, मलाही कळू दे. एवढं काय महत्वाचं होतं मला न सांगता तू भेटायला आलीस त्यांना? सांग ना अगं, बोल ना काहीतरी. मी गेल्यावर तू इथे का आलीस? अगं, नक्की काय तुमच्यात? बोल ना. मी आलो तेव्हापासून बघतोय हे नेहमी माझ्यावर संशय घेतात, नेहमी मला घालून पाडून बोलतात. पण म्हटलं जाऊ द्या, काळजी वाटत असेल त्यांना तुझी, बिट्टीची. पण नाही, आता माझ्या लक्षात येते की काहीतरी गडबड आहे. हे सगळं तूच करतेस ना गौरी? मी नकोय ना आता तुला तुझ्या आयुष्यात? मी 2 वर्ष काय दूर राहिलो, तू ह्या परक्या माणसाशी संबंध जोडलेस? ए, गप्प बस. असं काही नाहीये. रुद्र, एक शब्द बोलू नकोस तू. माफ करा,
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गौरी तशी नाहीये. ती तिचा संसार असा अर्ध्यावर सोडणार नाही. सिरियसली आई? म्हणजे तुम्हाला कळत नाही का? ही सतत रुद्रसर 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 करत असते आणि हाही सतत तिच्याच मागे मागे असतो. सगळं तर क्लिअर आहे. मला सांग, घरातल्या मेडसाठी कोणी इतकं करतं का? तोंड सांभाळून बोल सुमित, नाहीतर. रुद्र, आम्ही बोलत असताना मध्ये बोलू नकोस तू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. गौरी अशी नाहीये. तीही चूक करणार नाही. तिच्यासाठी तिचा संसारच महत्वाचा आहे. बस मालकीनबाई, बस. हिच्यासाठी कोण महत्वाचं आहे ना, हे आलंय माझ्या लक्षात. साठी मी नाही, हे हे रुद्र साहेब महत्वाचे. मी परका झालो हिच्यासाठी. किती आशा घेऊन आलो होतो मी. वाटलं होतं माझी चूक सुधारेन, प्रेम मिळवेन, पुन्हा नव्याने आपला संसार करेन, सुखाने संसार करेन. पण नाही, हिला आता मी हिच्या आयुष्यात नकोय. हे साहेब हवे तिला. गौरी, तुझं प्रेम आहे ना यांच्यावर? साहेब, अहो का वागलात तुम्ही असे? सांगा ना. माझ्या जगण्यातला एकमेव आनंद तुम्ही हिरावून घेतलात माझ्यापासून. साहेब बोला ना, का वागलात असे? अहो का केलं असं साहेब, का केलं? हे बघा, तुम्ही एकदा नंदिनीचं ऐकून घ्या ना. नंदिनी. मॅडम, अहो काय उरलंय आता ऐकायसाठी? सांगा ना. मॅडम, मी इतक्या दिवसापासून बघत होतो, पण वाटलं आपलंच काहीतरी चुकत असेल. पण नाही, मला आज सगळं स्पष्ट झालंय मला. गौरी, तुला मी नकोय ना आता तुझ्या आयुष्यात. तुला हे हवेत ना. तू कर यांच्यासोबत संसार. मी ह्या माणसामुळे तुला घटस्फोट देतो. मामा, अहो तुमच्या गौरीला संसार टिकवायचाच नाहीये. तिला नकोय तिचा नवरा तिच्या आयुष्यात. झालं काय? हे काय नको नको ते बडबडून आलास तू? चुकीचं बोललो का? जे खरं आहे तेच बोललो ना. अजून किती त्रास सहन करायचा आहे सांग ना. अगं स्वतःचा नवरा असताना असं दुसऱ्यासोबत. बिट्टी बिट्टी, तुला माहितीये तुझ्या हिने काय केलंय ते? एवढ्या रात्री आत्ता तुझ्या पार्टनरच्या खोलीत होती तुझी आई. कोण जात असं परक्या माणसाच्या खोलीत? सांगा ना. तुझ्या जिभेला आवर घाला. काही बोलू नकोस. अगं तू वागतेस आणि मी बोलायचंही नाही का? अगं एका मुलीची आई आहेस तू, माझी बायको. हे असं वागणं शोभतं का तुला? सांग ना. अहो तुम्ही तरी सांगा ना हिला. तिला हिच्या संसाराची काहीच पडलेली नाहीये. गौरी, अगं काय हे? अगं नवरा असताना असं कोणी वागतं का? हं? काय तोंड दाखवायचं आम्ही जावई बापूंना?
अहो कसला जावई आणि कसलं काय? मी नाहीये तुमचा जावई आता. मला मला नाही सहन होतंय हे. मी नाही राहू शकत तिच्या सोबत. मी घटस्फोट देतो हिला. घटस्फोट? अहो अहो असं नका करू हो. हे बघा हवं तर मी समजावतो तिला, पण घटस्फोट नका घेऊ. हे बघा मामा, त्याचा आता काही उपयोग नाहीये. माझा निर्णय झालाय. मी नाही सहन करू शकत हे सगळं. अहो मी तुमच्या पाया पडतो, असं नका करू. सासरे बुवा, त्याचा काही उपयोग होणार नाही हो. घटस्फोट होणारच. बस बस झाली आहे नाटक. काय चाललंय तुम्हा सगळ्यांचे? घटस्फोट? कुठून आला घटस्फोट? तुझं माझं लग्नच झालेलं नाहीये, मग कुठून आला घटस्फोट? आणि हे तुम्हा सगळ्यांना माहितीये. का असे वागताय? का माझ्या आयुष्याशी खेळताय? बघितलं अहो, हे लग्नच झालेलं नाही असं म्हणतेय ती. म्हणजे तुम्हाला नवरा नाही म्हणत? बिट्टीचा बाबा पण नाही म्हणत? अगं काय बोलतेस तू हे गौरी? अगं मी जीव वाढून टाकतो का तुझ्यावर? जीव वाढून टाकतो आणि तू असं बोलतेस? गौरी अगं काय हे? सासरे बुवा, तिला काहीच बोलू नका. माझंच चुकलं माहितीये का? माझंच चुकलं. अहो मीच मोठ्या आशेने आलो होतो इकडे. गौरी, तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर जगायचंच नाहीये मला. काय होतंय? अहो त्रास होतोय मला. नाही जगायचंय, मला नाही जगायचंय. अहो हे काय करताय गौरी? हे सगळं तुझ्यामुळे होतंय. अहो असं काही करू नका, असं काही करू नका. का जगू मी? जगाला का जगू? माझी बायको मला विचारत नाही, पोरगी बाबा म्हणून हाक मारत नाही. कुणाचंच माझ्यावर प्रेम नाही हो. का जगू मी? मला नाही जगायचंय. अहो पण माझ्यावर माझ्या बायकोचं प्रेम आहे. हे बघा असंही तुमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. एकदा मुलीचं लग्न झालं की ती असंही घरच्यांची राहत नाही ना. मी जातो बाहेर. ए मामा, कोणी कुठेही जाणार नाही. आता फक्त मी जाईल. अहो असं नाही होणार. आम्ही सगळे जाऊ. गौरीचं माझ्यावर प्रेमच नाहीये. मी जगून काय करू? आहे हो, आहे. खूप प्रेम आहे. ती लाजते ना, मला माहिती आहे. मामा, अगं मरायचंय का? त्यापेक्षा संसार कर. अहो आहे, दोघींचंही प्रेम आहे. मला मामी सांगत असते ना नेहमी. अगं बोल ना, बोल लवकर, नाहीतर आमचा जीव घेईल आणि या पोरीचाही जीव घेईल. तुम्ही पेटवतो जाता, मी संपवतो सगळं. हो आहे प्रेम. आहे, बोललो होतो ना, आहे. बाळ बिट्टी, तुला पण बाबा आवडतात ना? हा हा हो बोलली. चला आता सगळे प्रश्न मिटले. नाही, खोटं बोलतायत हे. मनापासून नाही बोलत आहेत त्या. मी संपवतोच आता.
रिकामा सिलेंडर पण तुमची एवढी हवा टाईट करायला असं वाटलं नाही मला. अरे टरकली बघा कशी सगळ्यांची. हा ट्रेलर होता. तू जर मला अजूनही स्वीकारलं नाहीस ना, पुढचा पिक्चर जागेवर डिएंड करेन. एक काडी, तो भरलेला सिलेंडर आणि वाव. आलं लक्षात.